कमरेच्या वरचा आणि कमरेच्या खालचा न बोलता सुद्धा कार्यक्रम चांगले मात्र होतात मित्रांनो, होतात. आणि म्हणून म्हणून मित्रांनो, कारण काय माहितीये विषय काय आहे. बुवा मागच्या पर्यंत म्हटले की म्हणतात बुवाने आज तशी काय भाजी तापवली नाही. बुवा हे कारण आहे. मी जास्त तुम्हाला का झुंबवत नाही. जेव्हा मी खालच्या थराला जाऊन बुवा बोलतो, अहो नवरा बायकोचा एवढा भांडण होत नाही हो. फक्त एकामेका फक्त फटका टाकायचंच बाकी असतात दोघांचं, एवढी भाजी तापते. म्हणून त्या दिवशी ठरवलेलं आहे, जर वाईट बोलून सुद्धा जर कार्यक्रम चांगले होत असतील तर वाईट बोला कशाला, बरोबर आहे ना. पण आता विषय काय आहे, मी काय बोलणार म्हटलं, म्हणजे मी माझ्या स्वतःच्या मनाला म्हटलं अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, मी माझ्या मनाला काय म्हणाल ते मला परवा म्हणाले की तुम्ही सुरांची खांडोळी केली. म्हणून मी त्यांना म्हटलं बुवा मी जर सुरांची खांडोळी केली ना, तुम्हाला तर काय तालाचा बोलते, तुम्हाला सुराचा पण पत्ता नाही. मी अजून पण तुम्हाला ते सांगतोय. पण तुम्ही काय बोलले, तुम्ही म्हटलात परवा बुवा की तुम्हाला सुराचा आणि तालाची तुम्ही आज खांडोळी केली. म्हणून मी म्हटलं ज्याला तालाचा आणि सुराचा पत्ता कळत नाही तो माणूस मला सुराचा सांगतो. तर मी म्हणून बुवाला म्हटलं की बुवा एखादा राग मला गाऊन टाकला तुम्ही शिवरात्री सोडून. तर बुवा म्हणतात लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. अरे तुमच्या जीवाचा हाल झाले सगळे बुवा. आता त्या तुषारची बंदेरी मागून बसले, सुशांतची गराडे बुवा बसले. शाहीर त्यांना विचारा नक्की राग कशाला म्हणतात. माणसाला येत ना आता माझी सटकली मला राग येत, त्यातला राग नाही बुवा, त्यातला राग नाहीच बुवा. लांबरे बुवा पॉइंट तुम्ही नोटेड लिहून घ्या चौकटीवर तुमच्या. घ्या काले शहीद पेन, त्याला पेन घेऊन द्या मोठा पेन द्या. त्याला पेन द्या म्हणून इथं काय दाखवता. म्हणून शाहीर ते राग नाही, ते राग तुम्ही हसा करता. आणि तुम्हाला काय वाटतं बुवा, मी काय सांगतो तुम्हाला आज ऐका. डोंबाऱ्याचा खेळ डोंबारी स्वतःच्या पोटाची खळगी भागासाठी करतो, बरोबर आहे ना. रशीवर चढतो, काही लोक त्याला हसतात. तुम्हाला काय वाटतं, सगळीच लोक काय तुम्हाला चांगल्यासाठी हसतायत, तुमची मजा उडवतात खिल्ली तुमची. परवा वाटतं होतं मला पवाई आली आली पाली आली पाली. पण विषय काय बघा साडेसातीचा फेरा झाला सगळा. म्हणतात राजेश कदम बुवा आग लागते माझ्या अण्णाला पैसे बुवा. अहो निक आहे ना निक, तुम्ही टाकता होतो पाणी ग मी निक म्हणून बुवा. आता विषय कसा बघा, बक्षीस आलेला आहे माझी बहीण समीक्षा परिश्रमीच्या माध्यमातून 1000 रुपयाचा बहादर. त्याप्रमाणे या ठिकाणी उत्तम वाद्य आणि उत्तम साज आमचे सन्माननीय पंधरी जेवले यांची कन्या आमची ताई तन्वी तुषार पंधरे ताईच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहादर पारितोषिक, माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. या ठिकाणी फरमाईश पण आली कोकणाच्या गाण्याची आणि स्नेहा देवी यांची फरमाईश आलेली आहे निकिता नव्याने. आता विषय कसा बघा, शाहीर काय म्हणतात तर पूर्ण खरा सांगा पंधरे माऊली. आता ज्या रागात गाणं आहे त्या रागाचा आलाप राजेश भाऊ मात्र निश्चित देतो. मला येणार वाटला असं पण आलाप मात्र देतो. मला खरं सांगा पोरांनो, आज तुम्ही इतक्या वर्ष माझ्या बाऱ्या बघताव गेले, 5-6 वर्ष बाऱ्या माझ्या तुम्ही बघता युट्यूबच्या माध्यमातून. मला खरं सांगा माझा राग हा फक्त एकच आहे काय रे, माझा राग एकच आहे. आता रागाचा विषय शाहिरांचा शिवरंजनी वाजवा प्रयत्न करतोय. शाहीर म्हणाले की जो मी गातोय राग तो गाऊन दाखवा. शाहीर नाकाला शिपण्याला बघा प्रयत्न करतो. म्हणून
प्रयत्न केलाय शाहीर, जर असेल तर निश्चित आल्यावर मान्य करा, नाहीतर नुसता है ना लाल लाल शाहीर हा राग शिवराजाने असू द्या, भैरवी असू द्या, कलावती असू द्या, यमन असू द्या, पहाडी असू द्या, चारुकेशी असू द्या, हे शाहीर रागाचे प्रकार तुम्ही करता ना शाहीर, तो रागाचा घेणं काही सांगला म्हणून वाद्यास गावलं नॉनसेन्स, आणि म्हणून मी तुला प्रयत्न केलाय. नाही तर मी काय म्हटलं आपण काय राहुल देशपांडे राहायचं, आपण कुठं तुम्ही मग कशा वाढ बांधणारी जोपासलेली ही कोकणची लोककला, आणि म्हणून सांगतोय शाहीर आज आदरडे आहे, म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही कशी काय म्हणतो की बुवा म्हणतात गणपती बाप्पाला म्हणतात पावसासोबत वारा वार. शाहीर काय होते, माणसाच्या अंगाची घाई झाली बघा माणसाला एकदा, शाहीर तुमच्या पण अंगावर कुठेतरी घामाला भडा उठला असेल, अंगाची घाई ही शांत होण्यासाठी पावसासोबत वारा येऊ दे शाहीर, हा विषय माझा. तुम्ही आज तर माझी चूक लागली असं ना, मला काय तुमचा राग नाही बुवा, आज तुमचा राग प्रेमातच बोलतोय बुवा म्हणून. आणि ऐका तुझा विषय काय म्हणतात, बुवा म्हणतात की आज मी काय बघाशी म्हटलं, बुवांचा डायलॉग आहे, मोठमोठे काय केलं गंमत मध्ये, लांबोरे भडाया भेंडी लांबोरे खडा हिंमत मध्ये, म्हणून मी म्हटलं की मोठमोठे गाय केले गंमत मध्ये, पण राजेश बाबा तुमच्या समोर आहे उभा तुमच्यापेक्षा जास्त हिंमत मध्ये. तर बुवा म्हणतात काय म्हणतात, बैलाचा बाजार आहे, त्याला भोकाडातला आहे, भोकडातला आहे बघा, दाढीवाला भोकड कसा आहे, दीर्घाच्या राखण्या झाले, दीर्घाच्या राखण्या 2 महिन्यात गटारी आहे, बोकड घेऊन जा. नंतर आपण काहीतरी यावर बघू, बोकड घेऊन जा 2 महिने याला चांगला खाना पिना घाला, म्हणजे गटारी टाका, गावाला कापला तरी कापायचा नाही. आणि म्हणून विषय देतोय शाहीर पहिला, ऐका म्हणून हा, अरे लाडाची बायको घेऊन माझ्या जोडीला, लई दिवसानं गेलं या सासरवाडीला. विषय का नाही तुला मी आणलाया, नाही तुला मी आणलाया, नुसतं खाऊन तांगड्या फाकाया, नाही तुला मी आणलाया, नुसतं खाऊन तांगड्या फाकाया, हे हातात काठी जातू मेंढर राखाया, हे हातात काठी जातू मेंढर राखाया, हे हातात काठी जातू मेंढर राखाया. सांगतोय सतरा नडी, उगाच बघा हा करतोय आणि साखीने म्हणतो तुला मी वाडी, देईन म्हणतो गोड गोड तुला मी चाखाया, देईन म्हणतो गोड गोड तुला मी चाखाया, हे हातात काठी जातू मेंढरा, हे हातात काठी जातू मेंढरा, हातात काठी जातू मेंढरा, हे हातात काठी जातू मेंढरा, नाही तुला मी आणलाया, कसा खाऊन सगळ्या फाकाया, हे हातात काठी जातू मेंढरा, हे हातात काठी जातू मेंढरा, शाहीर शास्त्राचा विषय आहे, तुम्ही जाणकार आहात, उगा शाहीर मनावरती घेऊ नका शाहीर. कारण मी खरं सांगतो तुम्हाला शाहीर रंगदेवतेची शपथ घेऊन सांगतो, कोणाच्या तुम्हाला मागच्या वर्षी म्हणलं शाहीर काही होऊ द्या कार्यक्रम काय होतच नाही, तुम्ही मग कसे म्हणतात, पण शाहीर एक गोष्ट अभिमानाने सांगतोय, परमेशाने माझ्या कोकणाच्या गाण्याची, एका कोकणाच्या गाण्यावरती शाहीर हा शक्ती तुला आता फक्त रायगड आणि रत्नागिरी पुरता मर्यादित नाही राहिला शाहीर. या वर्षी 2 कार्यक्रम सिंधुदुर्गात जाऊन पण शाहीर करून आलोय, आणि तिथल्या लोकांना सुद्धा त्यांनी सांगितलंय बुवा पुढच्या वर्षी वाडीच्या पूजेला दशावतार नाही ठेवणार, पण तुमची डबल भाकरी आणि माझा निश्चित घेऊन म्हणून परमेशाने माझ्या कोकणाच्या गाण्याची राजाच्या भूमिकेत काय वाजवलं खल्लवून टाकला शाहू. आणि म्हणून विषय आहे आमच्या सर्वांनी बंदिरीची माऊली आमची ताई तन्वी तुषार बंदिरीची परमेश्वरी आहे, कोकणाच्या गाण्याची विषय आहे रत्नागिरी जिल्ह्याचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं.
सुखाची खाण कटगी तुला नमन कदाही महान शिंगा हा भारी त्यात नाचे संकासूर मायाळू माती जीवाला गावी हुर हुर खेळता पोरी वंडनगड चुकून मोहकर संगमेश्वर रत्नागिरी राजापुरा परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ हे कोकण एक नंबर हो परशुरामाच्या भूमीत शोभतय माझ कोकण एक नंबर. दुसरा विषय धन्यवाद मित्रांनो. दुसरा विषय आहे शाहिराने दिलेल्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. कारण मित्रांनो विषय काय आहे आज शाहीर मला तेवढं काही बोललेलंच नाही म्हणून त्याला मी आज काही जास्त झोपवत नाही. अजून बुवा आपल्या बाऱ्या पुढे बऱ्याच आहे बघूया. जर बुवा जोड चांगला लागलाय म्हणून तुम्हाला सांगतोय पण तुमच्या मध्ये चला येतो अंगात. तुम्ही कधी कधी एवढं बेभान होता की तुम्हाला बोलायचं काय आणि सोडायचं काय तोच बुवा तुम्हाला कळत नाही. पण तुम्हाला पण माहिती बुवा मी तुम्हाला मागे पण म्हणतोय राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा म्हणून मी शास्त्राई बुवा. आणि म्हणून शाहिराने विषय का रात्री शाहिराने एक अभिमानास्पद गोष्ट आहे. 13 वर्षाचा विषय शाहिराने रात्री त्याचं उत्तर दिलेलं आहे. अगदी अचूक उत्तर दिलंय. पण शाहीर विषय काय आहे मी तुम्हाला मगाशी पण म्हटलं जे माझ्या उत्तराचं नाव आहे तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे शाहीर. पण आज मात्र आज सुद्धा तुम्ही केलेला प्रयत्न हा शाहीर असफल चुकीचा झालेला आहे. शाहीर माझ्या प्रश्नाचं उत्तर चुकलेलं आहे. आणि म्हणून शाहिरांचं कवळ अरे पहाड नाशिक मुखे पुण्यात भीमराव काढाला वा म्हणतात आघय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. मला यांचा एक विषय कळत नाही गवळ्यात कोणाची डावला गवळ्यात कोणाची राधेची आणि कृष्णाची. यांना राधेवरती जगला बोलायला यांच्यावर कसली वसाडी येते. शाहीर गवळण राधेची आणि कानाची. तुम्ही राधेला उद्देशून काहीतरी बोला ना. तुम्ही काय म्हणता अगय मंदा बंद कर धंदा बिनकामाचा उडायचा नाही. पुढे म्हणतात किती उडवल्या शकण्या का तुम्ही दिला का बाबाने दिली शास्त्रात शकण्या उगाच आपला जुगवता लड्डू मुट्ट्या असा नाही शाहीर. ऐसा नाही चलेंगा शाहीर. शाहीर म्हणतात अगं किती उडवल्या शकण्या तरी तुला पाया पडायचा हाय. बरं हो बाबा आता म्हणू दे वाद्यास लावलं काय हाय तो हाय म्हणून म्हणतोय सांगते मंदा मी तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचा नाही. हाव करीन आणि त्याव करून श्यामचा भल काढून काढीन मग आकडून दांडी केलं म्हणून म्हणतोय सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच माझ्याशी भांडायचं नाही. अरे आणलीस तुझी तू यशोदा माय आणलीस तुझी तू यशोदा माय तरी मी पाया पडणार नाही. आणलीस तुझी तू यशोदा माय तरी पाया पडणार नाही. नाही 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 सांगते मंदा तुला मुकुंदा उगाच भांडायचं नाही. सांगते मंदा तुला मुकुंदा माझ्याशी भांडायचं नाही. तुझ्या शोधा तुझ्या पाया पडणार नाही. दुसरा मुद्दा म्हणून सांगतो शाहीर विषय काय आहे तुमची गाणी सुंदरच आहेत. मी तुम्हाला त्याच्याबद्दल नावच ठेवत नाही कारण माझ्यासोबतची गायत्री जेवढी गाणी आहे शाहीर त्या गाण्याचं पहिला कौतुक करणारा शाहीर राजेश बुवा आहे. बाकीच्या तुम्हाला लय नका बघा ठेवले पण तुमच्या गाण्याचं कौतुक करणारा शाहीर पहिला शाहीर हीच आहे बुवा. कारण तुमची गाणी जी गायली ती सगळी माझ्यासोबतच फेमस झालेली आहे. आणि म्हणून पुढचा विषय शाहीरांना एक ठोका अजून टाकतो दुसरा. आणि या ठिकाणी माझ्या आयोजकांचा एक विषय आहे एक फरमाईश आलेली आहे ती घेतो मी माझी बाकी या ठिकाणी संपवते. किती अजून मिनिटं बाकी 10 वाढवा 5 नको. हा तुम्ही नाइंसाफी करता वाईलय. मग अशी पण ठिकाणी मला मोबाईल दाखवतो नुसती सगळी पलापल झाली सगळी. म्हणजे असं वाटतं की गाडीत उतरतोय कधी आणि दुसरी गाडी धरतोय कधी. काय झालं हे वनवास असू द्या म्हणून सांगतो. छोटा बातला बघू वरचा म्हणतो भेटायला जावा मी दुनियात हो मला टप करावं पुण्यात. विषय कसा आहे बघा म्हणजे रावली हा बैमान झाला नाही ओळख याला खोट बोलतोय बघा हा बाबळा
बैमान झाला नाही ओळख याला खोट बोलतोय बघा हा बाबळा हाय रंगाना हा काळा सावळा मगाशी पण म्हटलं ना है ना काय म्हटलं काला आहे पण दिलवाला आहे अरे हम काले हुआ तो क्या हुआ दिलवाले आम्ही लांबोऱ्यांचे खंडोली करणे वाले असं द्या मगाशी पण म्हटलं काला आहे पण माणूस कसा आहे मनाला लय चांगला आहे मला त्यानं आपली बारी एकदा होऊ द्या दोघांची काय होईल तोच आहे ज्या मागणी आपण पिसा काढून एका व्यक्तीची म्हणून निघावले क्रिकेट संघ नारुवे दादाच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आणलं आहे म्हणून म्हणतोय विषय काय तो भावनी नोट लावण्याचा दशरथ राजाचे जेव्हा पिंडदान सीतामाईने केलं तेव्हा हे प्रभू रामचंद्रांना पडलं नाही त्या म्हणून त्याची साक्ष द्यायला एका कावळ्याने सांगितलं कोणी सीतामाईने विषय कसा आणला बघा हा बैमान झाला नाही ओळख याला खोट बोलतोय बघा हवा बळा हाय रंगानं काळा सावळा हाय रंगानं काळा सावळा लय हारामी हा डोमकावळा हाय रंगानं काळा सावळा लय हारामी हा डोमकावळा विषय काय आहे बघाशी मित्रांनो बक्षीस आलेला आहे या ठिकाणी अभय सहस्त्रबुद्धे यांचे शिष्य सन्मान्य विक्रमदादा जोगले दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा 1000 पारितोषिक आलंय म्हणून सांगितलं विषय बघा म्हणजे एक चांगला विषय की शाहीर आणि शेवटचा एक मुद्दा ठेवला नाव सांग बाबू सोहम संदेश गोरले शाबास आणि म्हणून बक्षीस आलेला आहे सदाशिव गोरिले यांचा नातू सोहम संदेश गोरिले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचं 1000 पारितोषिक त्याचप्रमाणे विजय जाधव दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचं 1000 पारितोषिक तर मित्रांनो शेवटचा मुद्दा शाहीरने ठेवला अतिशय सुंदर मुद्दा होता कारण विषय काय आहे मित्रांनो शाहीर बाबाशी म्हणाले ती पिढी होती आजही ती पिढी नाही असं म्हणत नाही पण विषय काय माहितीये जे अविवाहित आहेत ज्यांचं लग्न झाले नाही काही पोरं असे म्हणतात की सर डोक्यावरचं केस केलं म्हणून पोरगी भेटत नाही शाप टाकला पडू दे काय म्हणतो ज्यांचं पडल्या केलीवर हात नका फिरू पण मी काय म्हणतोय शाप डोक्याची कसा शाप जाऊ दे मुलींसाठी पण सांगतोय माझ्या माता बहिणींसाठी पण सांगतोय निश्चित लग्नाचं वय होऊन जाऊ दे पण आयुष्याचा जोडीदार हा चांगला निवडा आता विषय काय जर मनाविरुद्ध एखाद्याचं लग्न झालं तर संसाराची गाठ मात्र ही एकदाच बांधलेली असते पण साला त्या सरणावर झोपेपर्यंत माणसाला कॉम्प्रोमाइज करावी लागते हे वास्तव आहे आणि म्हणून घटस्फोट होता शाहीराने सुंदर मुद्दा मांडला घटस्फोट जे होता त्याचं खरं कारणच हे आहे विषय काय बघा एखादा माणूस दिवसाला 200 रुपये कमवून आणणार असू द्या एखादा दारू पिऊन गटारात पडणार असू द्या तर साला त्याची बायको त्याला कधी सोडून जात नाही पण शिकणे समाजाची बायको मात्र त्याला दुसऱ्या वर्षात सोडून जाते इतिहास आहे या कलियुगाचा बेवड्याची बायको कधीच त्याला सोडून जात नाही कारण तिला माहिती कसा कसा असू दे 2 पोरांची आई मी आहे भले बाप एवढा निघालाय पण माझ्या पोरांचं पालन पोषण मला करायचंय
लाजेपोटी नवऱ्यासोबत संसार करते, पण शिकली सवरलेली, की तुम्हाला दोष नाही देत, पण सध्याची शिकली सवरलेली पिढी, तुम्ही आम्ही सर्व त्याच्यात आलो. 2025 नंतर 26 साला घटस्फोट होतो. डिवोर्स, एवढे डिवोर्स वाईट आले. म्हणून म्हणते विषय काय आहे, शाहीर सुंदर मुद्दा मांडला, आणि म्हणून एक मुद्दा गाते माझ्या आजच्या यजमानासाठी. म्हणून म्हणायचं ऐका विषय तोंडा बोलत राहू द्या वरचा. हा म्हणून वर्ष आहे तिसरं, सामना आहे 3 वर्षातला चौथा, चांदी शामने हाऊसफुल. पुढचा 27 येईल, माहिती नाही बुवा समोर या रंगमंचावरती कोण असेल, पण खात्री नको कोणी सामना हाऊसफुल असेल. म्हणून म्हणतोय माझ्या युट्यूबरसाठी, माझ्या या भावांसाठी. म्हणून म्हणायचं यांच्या नियोजनासमोर, अहो यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालीत गार. यांच्या नियोजनासमोर भले भले ही झालीत गार. अशी आहेत लई हुशार, ओ चंदन, अरे अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. अशी आहेत लई हुशार ही आमची युट्यूब वाली पोरं. एक शेवटची फरमाईश एका मुकड्यामध्ये ठेवते, माझी बारी या ठिकाणी संपवते. आता कीबोर्ड हे पुन्हा